असं ज्या मराठी अपकमिंग मिडल एजेड ॲक्ट्रेस असतात त्या अशी त्यांना बरीच कामवाल्या बाईची कामं का मिळतात अशी? कारण ते अनफॉर्च्युनेट टाईपकास्ट आहे बेसिकली, की तुम्ही मराठी आहात, तुम्हाला मराठी बोलता येतं, तुम्ही मराठी ॲक्सेंटमध्ये हिंदी बोलू शकता आणि जाड असेल तर मग बाईच म्हणजे काय. म्हणजे मी असे कपडे घालून ऑडिशनला जाते तर वाव कितनी अच्छी दिख रही तृप्ती, साडी लाई क्या असं विचारतात, म्हणजे विचारायचे. आणि टिपिकल ती अशी बॉर्डरची साडी नेसणार आणि असं करणार. येस. आणि मी सगळी म्हणजे मी UKची एक टेलिव्हिजन सिरीज आहे ज्याचं नाव आहे बीचम हाऊस. मी लंडनला जाऊन ईलिंग स्टुडिओमध्ये 1.5 महिना शूट करून आले. आणि काय होते, कामवाली बाई. आय वॉज अ वेट नर्स, बट म्हणजे तेच ना कामवाली बाई. आणि द बेस्ट पार्ट इज दॅट सो आम्ही लंडनमध्ये इंटिरियर सगळं लंडन ईलिंग स्टुडिओला शूट केलं, एक्सटिरियर सगळं इंडियामध्ये शूट केलं. ते हे जे सगळे असे लाळात जाता आणि ह्या ज्या लोक होती खूपसूरत दिखनेवाले लोक, त्या सगळ्यांना इंडियामध्ये शूट करावं लागलं कारण एक्सटिरियर्स होतं. हू वेंट टू लंडन टू शूट अट ईलिंग स्टुडिओ वॉज द कामवाली बाई. कारण ती घराच्या आत असते. मी आणि श्रेया पिळगावकर आम्ही दोघी कामवाल्या बाया घराच्या आत लंडनमध्ये. हाऊ डिड यू लँड दॅट जॉब? व्हेरी इंटरेस्टिंग. तर मी त्याचं आणि हे ना मॅनिफेस्टेशन जे माझ्यात कुटकुट के भराय की हे चाहिए मागताय करेगा असं. आणि तेव्हा दादा नव्हते, पण मला आत्ता कळतंय की कोण करत होतं ते माझ्यासाठी, की जेव्हा तुम्ही खूप इंटर्नली तुम्हाला ते पाहिजे असतं तेव्हा ते मिळतं. तर मी त्याचं ऑडिशन दिलं. मग ते बोलले की नाही, आम्हाला असं वाटतं की आम्ही ते तिकडच्याच इंडियन लोकांना घेऊन करणार आहेत. तर मी त्या कास्टिंगवाल्याला म्हटलं की मला असं वाटतं की मी जाणार आहे, मला तिकडे काम मिळणार आहे. तर तो म्हटला नाही रे, छोड दे तू. आणि 3 महिने झाले. तेव्हा माझा वाढदिवस होता, तर माझे एक टीचर आहेत जे ग्रीसमध्ये असतात, तर मला त्यांच्याकडे जायचं होतं बर्थडेसाठी एक वर्कशॉप करायला, विच इज व्हेरी इंटरेस्टिंग. इट्स कॉल्ड परफॉर्मिंग ऑन दी एज आणि इट इज अ एक्सप्रेशनिझमचं वर्कशॉप. सो इवन यू कॅन डू. सो एनीबडी हू इज क्रिएटिंग, त्याच्या आधी काय करायचं, आपण क्रिएशन करतो त्याच्या आधी बिंग अवेअर ऑफ युअर बॉडी, बिंग अवेअर ऑफ ऑन युअर सेल्फ. या. सो दॅट वर्कशॉप इज दॅट. तर त्याचे माझे पैसे नव्हते माझ्याकडे, तर मी म्हटलं पण मी येते. मग फेसबुकवाल्यांनी मला सांगितलं एक लाईव्ह करशील का. म्हटलं किती देणार, ते बोले 60. म्हटलं 80 देणार का, तर बोला का. म्हटलं मला ते त्याचं हे भरायचं आहे, फीज भरायची. ते बोले ओके. मग ते 80 गेले. मग तिकडच्या तिकडे कुठलं तरी एक डबिंगचे पैसे आले, तर मी ॲथेन्स टू मिटिलिनीचा एक फेरी 1000 रुपयाचं फेरी तिकीट मी काढलं. मग एका मित्राला फोन केला, बोलला मला बर्थडे गिफ्ट देत. बोला काय पाहिजे. म्हटलं मिटिलिनी टू ॲथेन्सचं माझं एअरक्राफ्टचं तू एअरलाईनचं तिकीट कर. त्यांनी केलं. बट नाव आय डिड नॉट हॅव बॉम्बे टू ॲथेन्सचं तिकीटचे पैसे. आणि 29 जूनला मला जायचं आहे. 13 जूनला मी एका मैत्रिणीकडे बसले. तर माझी मैत्रीण बोलली हे घे माझं क्रेडिट कार्ड, तू बुक कर तिकीट. म्हटलं पण ती बोलली तू कर, तुझ्याकडे येणार पैसे. तर मी केलं. मी ते केलं. मी गेले ग्रीसला. मी तिकडनं आले आणि 0 पैसे, म्हणजे माझ्याकडे €1 होता मी तिथे पोचल्यावर. आय डोंट नो हाव. कोणतरी मला पिक करायला आलं, कोणीतरी मला फ्री राहायला दिलं, कोणीतरी मला तिथे नेलं. असं खूप रॅन्डम गोष्टी झाल्या. मी तिथे गेले. तिकडनं ते संपल्यावर मला एका कुठल्या तरी डबिंगचे 40,000 मिळाले. मग त्याचे मी सगळे चीज घेऊन परत आले, डिफरंट टाईप ऑफ चीज फ्रॉम ग्रीस. असं करून मी आले मुंबईला. ग्रीसला जाऊन परत आलीस? हां, मुंबईला आले. आणि मी तेव्हा तिकडे असताना म्हणजे तो माझा जो टीचर आहे तो मला ह्यासाठी आवडतो, कारण तो म्हणतो की देर इज नथिंग रॉंग विथ यू, देर इज नथिंग दॅट कॅन बी रिपेअर्ड, यू कॅन ओनली गेट बेटर. तर मला ते आवडतं की आपण ना खूप करेक्टिव्ह मेजर्स घेतात, नाही ये नाही वो. तो म्हणतो नाही, आपण परफॉर्म केलं ना तरी आपण त्या व्यक्तीला हे नाही सांगायचं की मला हे तू हे बेटर केलं असतं. नाही, मला तुझं काय आवडलं, की मंजिरीची तुम्ही हात असा ठेवलात ना, मला ते आवडलं, हे सांगायचं. काय आवडलं तेवढंच सांगायचं. तर मी त्याला म्हटलं की पण आता मी इंडियाला जाणार, मग तिथे लोक अजिबात ग्रेटफुल नसतात, तिथे सारखं तुम्हाला जज केलं जातं. तो बोला नाही, तो बोला तू एनर्जेटिकली विचार कर की मला अशा लोकांमध्ये राहायचे जे ग्रेटफुल आहेत. तो आय सेड ओके फाईन इफ यू से सो. मग मी त्या एनर्जीमध्येच निघाले. तिकडनं मुंबईला आले. त्या पुष्पक विमानच्या जिकडे मी हसले खूप, त्या प्रमोशनला गेले. तिकडनं घरी आले, झोपले 4 वाजता. पहाटे म्हणजे 10 o'clock इन द मॉर्निंग मी 10-15 मिस्ड कॉल्स होते. आणि त्या कास्टिंग डायरेक्टरचा कॉल होता. तर बोलला तू आ गई. म्हटलं हां. पासपोर्ट किती आहे. म्हटलं बाजू में. बोला चलते को विजा देणे काय. मला दुसऱ्या दिवशी विजा मिळाला. मी 12व्या दिवशी एका फर्स्ट क्लास ब्रिटिश एअरवेजमध्ये बसून लंडनला पोचले. आणि त्याची जी सायनिंग अमाऊंट होती विच वॉज एक्झॅक्टली दी अमाऊंट ऑफ माय तिकीट टू ॲथेन्स अँड बॅक. वाव. सो दॅट इज हाऊ इट इज. सो वेन यू चूज ही गिव्स whoever it is. For me it is Dada. For anybody, whoever, the divine will give you what you ask for. Just jump. पण तू स्वतः पण खूप एफर्ट्स करतेस ना.
हा, मग ते सतत स्वतःला करावंच इव्हॉल्व लागतं. करायचं, आपल्याला स्वतःला नवीन नवीन काही शिकायचं आणि यू आर ओपन येस. फॉर एनिथिंग अँड एव्हरीथिंग. म्हणजे अगदी भांडेवालीपासून त्या हो, हो. तुझं ते क्रू मधला रोल, हो, हो. कुठलाही काही काम असतं ना. आणि यू डोंट जज द वर्क. नो, हाऊ कॅन यू. म्हणजे एकदा माझं असं झालं होतं, एक वेळ अशी आली होती जेव्हा काळे धंदे नावाचा एक मराठी शो आहे, जो मी स्वतः नाही बघितला आहे खूप, पण त्याच्यात मी काम केलं आणि माझं असं झालं की यार मला ना हे कंटाळा आलाय. म्हणजे मराठी परफॉर्मन्सेस खूप आता असे ना बंद होत चाललेत, की असं डबल टेक झाला की फनी होतं, म्हटलं की फनी. म्हटलं हे कसं फनी आहे, नुसतं ओरडून कसं फनी होतं, त्याच्यात काही काम का नाही होतंय, इतकी 10-12 वर्ष त्याच टाईपचं फनी कसं होतंय, काहीतरी वेगळं का नाही होतंय. तर माझा मित्र मला म्हणला की तृप्ती हे बघ, तू हे काम नाही केलंस ना तर यू आर गोइंग टू डिप्राईव्ह युअर ऑडियन्स ऑफ दॅट परफॉर्मन्स. म्हणजे एक अशी खडूस दिसणारी बाई पण ती क्यूट खडूस आहे, अशा खूप कमी ॲक्ट्रेसेस आहेत ज्या इतक्या ट्रुथफुली ते काम करतात की अगं किती गोड आहे ही, असं खूप कमी लोक आहेत. तर ते तुला जमतंय, ते तुझ्याकडे ते स्किल आहे, तर ते स्किल तू तुझ्या ऑडियन्सपासून कसं काढून घेऊ शकतेस. तू त्याचे पैसे माग ना, तू एक्स्ट्रा पैसे माग, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर मी ठरवलं की कामवाल्या बाईचा रोल असेल तर 1.5 लाख रुपये पर डे घ्यायचे, त्याच्यापेक्षा खाली जायचं नाही. खूप ते जास्त पगार आहे तुझ्या कामवालीला. हाँ, म्हणजे इतना पैसा दो कि घर में 5 कामवाली रख सकूं. नहीं तो नहीं करूंगी, कारण दॅट इज माय ब्रँड, नो नाव. बट आय कॅनॉट नॉट गिव्ह माय स्किल टू माय ऑडियन्स. माझ्या ऑडियन्सला जर माझ्याकडे जे मला मिळालेलं ते मी नाही दिलं तर मग तेव्हापासून माझं ठरलं की ओके, जे काम येईल ना आपल्याला, जर ते आवडत असेल, जर ते काम त्या कामामध्ये व्हॅल्यू ॲड करत असेल तर आपण ते काम करायला पाहिजे. जर त्याची व्हॅल्यू नसेल तर मग सांग नको, सॉरी मी तुला अजून 4 ॲक्ट्रेसेस देते, त्या घे आणि कर, काहीच प्रॉब्लेम नाही. बट इफ इट इज समथिंग लाईक गोविंदा, इफ इट इज समथिंग लाईक झोंबिवली, ज्याच्यात ती कामवाली बाई खूप महत्त्वाची आहे, ती काहीतरी करते, तर ते काम मला करायला पाहिजे, मला आवडेल करायला. सो ते झालं व्हॅल्यू एडिशन फॉर एनी काइंड ऑफ जॉब. देर इज नो गुड नो बॅड. जर कामवाली बाई नसती तर आज तुम्ही इथे बसू शकला नसतात ना, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. जर रिक्षावाला नसता तर आपण इथे येऊ शकलो नसतो. तर सगळीच लोक इम्पॉर्टंट आहेत ना. जर भिकारी नसतं तर आपल्याला कळलं नसतं की आपण किती लकी आहोत. सो हाऊ कॅन आय से दॅट इज नॉट राईट अँड दिस इज राईट. सो एनी काइंड ऑफ वर्क इफ इट पेज आय विल डू. बट इट शुड पे. या. आणि तुझं क्रिएटिव्ह पण एक अबिलिटी फुलफिल झाली पाहिजे ना, नाही का? येस, एव्हरीबडी, सगळ्यांना सॅटिस्फॅक्शन मिळायला पाहिजे त्याच्यातनं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.